ऐकून घेतलं. एक माझा कार्यकर्ता कवी आहे, त्याची एक कविता घेऊन आपण समारोप करूया. युवराज ये, कारण ते कार्यकर्त्याचं मन राखणं हे सुद्धा नेत्याचं कर्तव्य आहे. आणि आम्हीच तुमच्या कविता ऐकवणं, आमच्याही तुम्ही ऐकल्या पाहिजे ना थोड्या आम्हाला. त्यामुळे युवराज इकडे ये. लवकर, पण एक तासभर 100 पानाची छोटी कविता नाही ना. युवराज इकडे ये. लवकर म्हण. चल. आदरणीय ताईसाहेब, सन्माननीय मंच आणि रसिक श्रोते हो, थेट कविता सादर करतोय. कविता अशी आहे. ऐका कुणाब्याच्या पोरा, ऐका कुणाब्याच्या पोरा, ऐका कुणाब्याच्या पोरा, माय असू दे घरात. ऐका कुणाब्याच्या पोरा, माय असू दे घरात. अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. माया घराची पायरी, माया घराचा कळस, माया घराची पायरी, माया घराचा कळस. जिनतीच तुळशीच जप आता काळ जात. अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. माया झोपडीचा दिवा, माया काळजाची वात. माया झोपडीचा दिवा, माया काळजाची वात. दिला उजेड घराला, तिच जिन काळो खात. अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. माया दळण दळीते, ओव्या तुझ्यासाठी गाते. आपल्या कवितेचा जन्मच मुळात या जात्यावरच्या ओव्यातून झालाय. माझी आई माझ्या लहानपणी जात्यावरची ओवी म्हणायची. सीता चालली वनवासाला, संग जाई कोण कोण. सीता चालली वनवासाला, संग जाई कोण कोण. अन राम लक्ष्मण हनुमान तिघजण. कवितेचं कडवं आहे. माया दळण दळीते, ओव्या तुझ्यासाठी गाते. तू सुखी रे सुपात, माय तुझी रे जात्यात. अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. आणि शेवटचं कडवं आहे. वय परत आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात देखत आपली आई निघून जाते. शेवटचं कडवं आहे. माया कापराची वात, डोळ्या देखत जाईन. माया कापराची वात, डोळ्या देखत जाईन. माया कापराची वात, डोळ्या देखत जाईन. सुना असेल सांगतो, सुना असेल सांगतो. एक कोपरा घरात. अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. ऐक कुणाब्याच्या पोरा, माय असू दे घरात. अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. अंधारल्या रातीसाठी ठेव पणती दारात. मी चांगल्या इंजिनियर डॉक्टर लोकांना शिफारस देत असते, तसं या कवीची शिफारस तुमच्या ग्रुपमध्ये करून टाकते. आता एवढा चांगला कवी आम्ही घडवलाय. ताई, त्यांनी मला युवराज कविता लिहून देतो आणि मी दसऱ्याला त्या म्हणते. त्या पॉप्युलर झालेल्या कविता त्याच्या आहेत. हा, चला घेऊन जा. पण तिकीट नको मागू आता जिल्हा परिषदचं. तिकडे जा, कविता करणाऱ्यांनी इकडे यायचं. तर ते असे सुंदर सुंदर माझ्या कार्यकर्त्यांमध्ये गुण आहेत. ते बघून खूप खूप आनंद वाटला माझा.